आपण पाहिलं चांद्यापासून तर बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील माणसाला उत्सुकता लागलेली आहे बारामतीचा निकाल काय असेल। कारण दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामतीमधून लढत आहेत आणि त्यांनी वेगळी सभाही घेतली होती। युगेंद्र पवारही नवीन एक त्यांच्या समोर ताकदीचा उमेदवार उभा आला। यापूर्वी बारामतीची लढाई ही सिंगल होत होती, त्यामुळे अजित पवारांचा विजय सहजासहजी 7 वेळा झालेला पाहायला मिळाला। मात्र यावेळेस अजित पवार मोठं आव्हान त्यांच्या पुतण्यानेच दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं। 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर 30 फेऱ्या ज्या आहेत ते होणार आहेत आणि 20 टेबल जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे बारामतीकरांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। पवार साहेबांनी सांगितलं होतं की बारामतीचा उत्तराधिकारी मी तुम्हाला दिलेला आहे, मात्र आता खरा उत्तराधिकारी युगेंद्र पवार असणार आहे की अजित पवार असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बारामती नेमकं कुणाची, दोन्ही पक्षांकडून दावा केलेला होता की बारामती आमचीच आहे। लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं हे चित्र होतं, मात्र दादा कुठला आता हा जो कौल आहे तो बारामतीकर काही वेळानंतर देणार आहे। 12 वाजेपर्यंत सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। नेमकं बारामती कुणाची आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे की अजित पवारांची बारामती आहे, हे मतपेटीमध्ये बारामतीकरांनी बंद केलेलं आहे आणि ती मतपेटी जी आहे ती 8 वाजता खोलायला सुरुवात होईल। त्यामुळे काय निकाल येतो यावरती पुढील भवितव्य बारामतीकरांचं अवलंबून आहे। त्यामुळे बारामतीकरांनी स्वीकारलंय कुणाला याचा फैसला काही थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। मोहिनी, अगदीच नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही दिवसभर तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।